भागवत भगवान की जय। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे नर्मदे ॐ कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रीवरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वांगी हरिचन्दनं सुदलितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीनावधानेन कथयिष्ये शुभा कथा तत्रैव गङ्गा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्रा चतुर्दारकथा प्रसङ्गो वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा चिन्ता सन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेण वा स्यानान्तान्निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मत्तज्ञानं विनाशय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीभगवते गोपालकृष्णाय नमः श्रीनारदादि भागवतेभ्यो नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति स्वयी भानुजो भानु आराधिला तया चाकुरी दीपको दिव्य दाहला हरिभक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं श्रीकोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। हरिभक्तपरायण रंजनाथ की संग्रहपोथी आईसाहेबांच्या 79व्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं अधिक मासाच्या निमित्तानं या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि श्रीमद भागवत कथा असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी जोडून आलेला आहे. आजचा कथेचा 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसाच्या निमित्तानं आपली कथा, काल आपला कथेचा विषय चतुश्लोकी चारी भागवत हा जो 4 श्लोकाचा उपदेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ब्रह्मदेवाला महाविष्णूंनी हंसरूप धारण करून केलेला हा उपदेश दुसऱ्या स्कंदामध्ये आलेला आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. दुसऱ्या स्कंदातल्या 9व्या अध्यायामध्ये 32 ते 35 असे हे 4 श्लोक आहेत. त्याच्यातला पहिला श्लोक आहे की सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचं कारण अज्ञान तेही नव्हतं. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही आता वर्तमान कालात प्रतीतीला येते अनुभवाला तेही सगळं मीच आहे. या सृष्टीचा लय झाल्यानंतर आकार म्हणून जेवढे ते काही शिल्लक राहणार नाही, पण मी मात्र त्या ठिकाणी शिल्लक असेल, असं याला म्हणतात सत्य. सत्य म्हणजे त्रिकाला बाधित जे असतं, तिन्ही कालात जे असतं त्याला म्हणतात सत्य. या व्यतिरिक्त जे फक्त तुमच्या समोर एकाच काळात असतं त्याला सत्य म्हणत नाहीत. त्रिकाला बाधित म्हणजे तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे ते. अशा प्रकारचा हा पहिला श्लोक आहे, 32वा श्लोक आहे. त्याच्यानंतर 33व्या श्लोकामध्ये सांगितलं ज्याप्रमाणे चंद्र एकच आहे पण आपल्याला दृष्टीदोषामुळे 2 चंद्रांचा भास होतो, याप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. वस्तू इथून एकच, पण ज्या वेळेला 2चा भास होतो तर दुसरी असणारी जी आहे ती भासमान आहे असं समजायचं. परमात्मा एकच आहे रस्सी आणि त्याच्यावर सर्पाचा भास झाला
आहे मृगजळ म्हणजे सूर्याचं तेज, आणि त्याच्यावर भास झाला तुझं जे दुसरं दिसतंय ना, एकमेवा द्वितीय ब्रह्मच आहे, ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही. पण दुसरं काही जरी दिसलं तर ते माया आहे किंवा आभास आहे, सत्य नाही, हे या ठिकाणी सांगितलं. चंद्र एक आहे पण दोन दिसतात. मग दोन आहेत का? दोन का दिसतात? ज्याला दोन दिसतात त्याच्या दृष्टीमध्ये दोष निर्माण झालाय, त्यामुळे त्याला दोन दिसतात. व तुम्हाला आरशाचं उदाहरण सांगितलं, तुम्ही एकच आहात पण दोन दिसले ना तुम्हाला आरशाच्या माध्यमामुळे. बुद्धीनं भेद दर्शवला, बुद्धिरूपी आरशानं भेद दर्शवला. हा बुद्धीचा द्वैत, हा बुद्धीचा दोष आहे. एक परब्रह्म असताना दोन दाखवतंय ना, दुसरं काहीतरी प्रतीतीला येतंय ना, ती मात्र माया आहे. आणि एक चंद्र असताना दोन दिसणं, हा त्या ठिकाणी जो भास आहे, दुसरा चंद्र जो आहे तो भास आहे. त्याप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास निर्माण होतो. जगत, तुम्हाला जगत जी, हे जगत भासमान आहे. जगत वास्तव जगत आहे का? नाही. मग काय आहे ते? तुम्हाला दिसते, तुम्ही त्याला व्यवहार बी करा त्या जगतामध्ये, त्याला जग म्हणा बी, पण लक्षात तर ठेवा कमीत कमी हे परब्रह्म आहे आणि परब्रह्मच नटलंय. ठीक आहे, तुमच्या अंगावर कापड नसून कापूस आहे, ठीक आहे, व्यवहाराकरता तुम्ही त्याला कापड समजा, हरकत नाही. तुम्ही त्याला धोतर लुगडं समजा, परंतु लक्षात काय ठेवा की ते काय आहे? कापूसच आहे. दोन दिसू द्या, दिसलं तरी दृष्टीदोष तयार होईल, दिसन दोन, त्यांनी काही फरक बी पडत नाही. तसं ते दोन नाहीच आहे. एक अधिष्ठान जर त्याच्यातलं जर काढलं तर त्याला स्वरूपच नाही. मग सूर्याचं तेज आणि उखर जमीनच नाही तर मृगजळ भासल का? म्हणजे जे असत्य भासतंय, जे दोन भासतंय, त्याला सुद्धा भासायला कारणीभूत अधिष्ठान ज्ञानच आहे, अधिष्ठानच आहे. अधिष्ठान नसेल तर चंद्राच्या प्रकाशामध्ये का नाही भासत? मला सांगा ना, मृगजळ चंद्राच्या प्रकाशात का नाही भासत? निराधिष्ठान भ्रम होत नाही. त्याच्यामुळे बिगर अधिष्ठानाचा भ्रम होत नाही कधीच. अधिष्ठानाशिवाय भ्रम नाही होत. अधिष्ठानाशिवाय भ्रम होणार नाही. ध्यानात घ्या, अधिष्ठान आहे त्याला. कशाला? ज्या खोट्या वस्तू आहेत, समजा ठीक आहे, आता जड वस्तू आहे, चैतन्य त्याच्यामध्ये आहे, पण ती चैतन्य भासत का नाही? चैतन्य नसेल, नाही अशी जागाच नाही कोणती, पण ती त्याच्यामध्ये का भासत नाही? तर त्याला भासण्याकरता सामुग्री दुसरी लागते. दगडामध्ये अंतःकरण नाही ना, भासायला अंतःकरण लागतं ना. दगडात अंतःकरण नाही का चैतन्य नाही? अंतःकरण नाही, चैतन्य आहेच. म्हणजे भासण्याची सामुग्री जी आहे ती वेगळी आहे, पण भासण्याच्या सामुग्रीला सुद्धा अधिष्ठान काय आहे? चैतन्य. त्याला फाउंडेशनला जर चैतन्य नसेल तर वस्तू भासणारच नाही. म्हणून या ठिकाणी नक्षत्रामध्ये राहू असूनही तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असूनही त्याची प्रतीती येत नाही. आत्मा असूनही त्याची मात्र प्रतीती येत नाही आत्मस्वरूपाची. त्याचं कारण आहे माझी माया. हा दुसरा श्लोक. चंद्र जसा एक असून दोन दिसतात, राहू त्या ठिकाणी नक्षत्रामध्ये असूनही तो दिसत नाही, भुक्त असतो, त्याप्रमाणे आत्मा सर्वत्र असूनही त्याची प्रतीती येत नाही. जाऊ द्या बाकीचं कशाला. या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट, एखाद्या वायरमधून जाणारा इलेक्ट्रिक करंट दिसत असतो का? नाही. पण नाही अशी प्रतीती आहे का? नसल. तुम्हाला प्रतीती घ्यायची असेल तर कुठेतरी कट करा थोडीशी आणि हात लावून पहा. तुमच्यातलं चैतन्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर आता त्या खुर्च्या राहिल्या नाही, तर आम्ही खूप प्रयोग करायचा. नवीन ज्या वेळेला त्या पद्धतीच्या खुर्च्या प्लास्टिकच्या निघाल्या होत्या, आता त्या क्वालिटीमध्ये बदल झालेला आहे. तुमच्यातलं चैतन्य जे आहे, एखादी खुर्ची राखून ठेवायला पाहिजे होती प्रयोग करता, तेव्हा आमच्या डोक्यात नाही आलं का पुढं अशा डुप्लिकेट खुर्च्या निघतील. त्याच्यावर एका माणसाला बसवलं का आणि पाठीमागून असं टावेलचं हे करून पाठीमागून जोरजोरात त्याच्या मारायचं त्या खुर्चीवर, आणि एकाने इतिहास हात ठेवायचा त्याच्या हातावरती, तर तिथे स्पार्किंग व्हायचं, तिथे शॉक बसायचा
अंधार असेल तर तिथे उजेड दिसायचा, टेस्टर लावला तर तो टेस्टर पेटायचा. तुमच्यातलं आत्मचैतन्य, चैतन्य जे आहे ना चैतन्य, आता तो प्रयोग करू नका, कारण तशा पद्धतीची ती क्वालिटी ती राहिलेली नाही. चला, आजही तुमचा जर चार्जिंगचा बल आहे ना, त्याच्यात तुम्हाला तुमचं चैतन्य जर अनुभवायचं असेल तर त्या चार्जिंगच्या बलला असं थोडंसं तुमका हाताला लावायचं बटन आणि त्याच्या त्या पाठीमागे लावला की तो बल पेटतो. मी ठेवलेलं आहे घरामध्ये, तो आणायला पाहिजे होता. असं काही काही माणसं सामुग्री घेऊनच कथेला येतात. आमची सामुग्री घरी ना आम्ही इथे, तर आम्हाला त्याची विशेष गरज हे वाटत नाही. पण जर एखाद्याला पाहायचं असेल तर प्रयोगाची सामुग्री ही जवळ ठेवायला हरकत नाही असं मला वाटायला लागले. आता इथे लगेच करून दाखवलं असता. तुम्ही घरी जाऊन पहा, तसं काही नाही. घरी जाऊन पहा, फक्त पाठीमागच्या बाजूला त्याचा तो बल हातात घ्यायचा, असं थोकं लावून असं फक्त बोट ठेवायचं का बल पेटतो. तुमच्यातलं चैतन्य अनुभवायचं असेल आणि बरं असं अनुभवायलाच पाहिजे असं काही नाही ना. जर आपण बुद्धीने आपल्या जर ठरवलं हे काय आहे, चाले हे शरीर, हा जर बुद्धीमध्ये विचार केला तर तपासायची सुद्धा गरज नाही. कोणाच्या संख्येने चालतं. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची आसक्ते, चाले हे शरीर कोणाची आसक्ते. हा 33 नंबरचा श्लोक. 34 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलं, प्राण्यांच्या पंचभूत रचित अशा लहान मोठ्या शरीरामध्ये आकाशादी पंचमहाभूत ती शरीरे कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये प्रवेश करतात. म्हणजे प्रत्येकाचं शरीर जे आहे प्राण्यांचं हे कशाचं बनलेलं आहे? पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाची तत्व प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत. त्या ठिकाणी असं वाटतं आपल्याला की त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केलाय, पण शरीर बनायच्या अगोदरच ती या वातावरणामध्ये पंचमहाभूत आहे. नीट लक्षात घ्या. शरीर, प्राण्याचं शरीर बनायच्या अगोदरच ही पंचमहाभूत त्या ठिकाणी कारण रूपानं अगोदरच आहे, त्यामुळे ती त्याच्यामध्ये प्रवेशही करत नाही. तसं प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असं जे वाटतं, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त जर दुसरी कोणतीच वस्तू नाही तर मी त्यांच्यात प्रवेश केला हे म्हणणं तरी काय बरोबर आहे? समजून घ्या थोडस. पहिल्यांदा ज्या वेळेला भगवंताने, पुढे विषय येणारच आहे, 10 लक्षणं पुराणांची जी आहेत त्याच्यामध्ये एक आहे सर्गसृष्टी आणि दुसरी आहे विसर्गसृष्टी. सर्गसृष्टीमध्ये ही ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली नाही. सर्गसृष्टी महाविष्णूंनी, महाविष्णू म्हणजे कोणता देव नाही, विष्णू देव आहे. महाविष्णू हा शब्द प्रयोग त्या तत्वदर्शी शब्द आहे. शंकर वेगळा, शंकराला काल आहे, कालावधी आहे, परंतु जो महादेव आहे तो महादेव शब्द तत्वदर्शी शब्द आहे. आदिनाथ हा शब्द तत्वदर्शी आहे. बाकी नाथांची जशी नावं आहेत, मच्छिंद्रनाथ, कानिपनाथ, भर्तरीनाथ, असं न सांगता त्यांनी शब्द काय वापरला? आदिनाथ. आदिनाथ तुम्ही जर एक व्यक्ती धराल ना तर मग चुकलं तुमचं. महाविष्णू शब्द जाणीवपूर्वक वापरला. विष्णू ही एक व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणण्यापेक्षा दैवत आहे. कार्य करण्याकरता निर्माण झालं. कोणापासून झालं? महाविष्णूपासून.
तर महाविष्णू हा तत्वदर्शी शब्द आहे, तत्वाकडं निर्देशित केलेला शब्द आहे, एवढं लक्षामध्ये घ्या. त्या महाविष्णूंनी पहिल्यांदा त्या ठिकाणी सर्गरूपी सृष्टी केली, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्व निर्माण केली. आता इथे पाचीच्या पाची तुमच्या घरी, आमच्या घरी पाऊस आला, पाणी आला असं आपण म्हणतो. आमच्या घरी समुद्र आला असं कोणी म्हणतो का? पण तुमच्या घरी समुद्र आलाय, कसा पाहा. समुद्राच्या पाण्याच्या मध्ये वडवानळ नावाचा अग्नी आहे, दिसत नाही, आणि तो 75% वाफ करतो. 25% वाफ फक्त सूर्याच्या उष्णतेने होते. तत्वज्ञान लक्षात घ्याने त्या श्लोकाच्या अर्थाकडे आपण चाललेलो आहोत. आणि त्याच्या ढग बनतात, त्या वाफेचे काय म्हणतात? ढग बनतात. असं जर पाणी मी या ठिकाणी इथं जर असं जर ओतलं इथे, तर हे इथं असं स्थिर राहील का? नाही, ते खालीच जाणार गुरुत्वाकर्षण शक्तीनं. मग आता ते पाणी इथे स्थिर राहायला पाहिजे नाही आकाशामध्ये. त्याला स्थिर ठेवण्याकरता त्याच्यामध्ये तिथे पृथ्वी आहे, पृथ्वीकडे जाते ना ती, पण तिथे दुसरी एक पृथ्वी आहे. कोणती पृथ्वी आहे माहिती का? त्या पाण्याला धरून ठेवण्याकरता या पृथ्वीचेच धुळीचे कण आहेत त्याच्यामध्ये, आणि ते धुळीचे कण म्हणजे पृथ्वी पाण्याला धरून ठेवते. तिथले धुळीचे कण म्हणजे पृथ्वी. तुम्ही त्याला धुळीचे कण म्हणता, पृथ्वी म्हणायला तयार नाही. हिचा आकार मोठा आहे, तिचा छोटा आहे, पण तेवढ्या पाण्याला धरण्या इतका त्या धुळीच्या कणांचा आकार असतो. ते धुळीचे कण नसतील तर पाणी तयार तिथे धरून ठेवू शकणार नाही. पृथ्वी आहे, पाणी आहे, एवढंच नाही तर एकावर दोन ढग आपटल्यानंतर लख्खन प्रकाश पडतो, कडकड आवाज होतो. ती काय आहे? तुम्ही त्याला वीज म्हणता, पण आमच्या तत्वाच्या भाषेमध्ये सांगतात, म्हणतं ऋषी महान संत, की त्याला आम्ही काय समजतो? त्याला आम्ही तेज म्हणतो. काय आहे ते? तेज किंवा अग्नी आहे. 3 भूत एकत्रित आली, कोणती? पृथ्वी, आप आणि तेज. आता वायू नसेल तर तिकडे असणारे ढग इथपर्यंत तिकडे दिसतात, तिकडे येतील का आपल्याकडं? वायू इकडून तिकडे त्यांना घेऊन जातो. चौथं भूत ही या वातावरणात आहे, आणि तो वायू आकाशात विचरण करतो. आकाश किंवा पोकळी नसेल तर वायू इकडून तिकडे जाणार नाही. तर 5 पंचमहाभूत त्या ढगामध्ये आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तो ढग तिथून समुद्रामधून ते पाणी त्याने उचललं, अशा पद्धतीनं तुमच्या इथे येऊन पडलं. तिथून एक ठिकाणी ओढ तयार झाला, त्याचा ओढा तयार झाला, ओढ्याची गंगा तयार झाली, आणि पुन्हा कुठे गेली? कुठून कुठे गेली? भीमा नदीचा उगम कुठे आहे? त्यांना विचार, भीमा नदीचा उगम कुठे आहे? मला आवाज नाही पोहोचणार माझा. काय म्हणतात विचार? हा, बरं बरं बरं, नीट ऐका काय चाललंय ते. हा, असंच ऐका, आता ऐकताय तसंच ऐका. तर बऱ्याच जणांना बाबा विचारायचे भीमा नदीचा उगम कुठे आहे? तर ते म्हणायचे भीमाशंकरला. उगम कशाला म्हणतात ते त्यांना व्याख्या माहितीच नाही ना. तिथून पाणी जमा झालेलं आहे, तिथून निघालं आणि त्याला उगम हे नाव दिलं त्यांनी, आज्ञा नाही त्यांची. वास्तविकता उगम कधीही आटत नाही, त्याला उगम नाव आहे. कशाला उगम कशाला म्हणतात? जे कधीही त्रिकाळी जे आटत नाही त्याचंच नाव उगम आहे. आता तिथे चेंबर पाणी नसेल त्याला उगम म्हणतात. भीमा नदीचा उगम समुद्र आहे, समुद्र. एवढं मोठं प्रवचन चाललंय, एवढा मोठा विषय चाललाय, तरी आमच्या लक्षात येत नाही. मग आता पाणी कुठून आलं? भीमा नदी कुठून आली? समुद्रामधून. आणि त्या ठिकाणी पुन्हा गेली कुठे मिळायला? समुद्राला. जिथून आली तिथे जाते. उपकार करते का अपकार करते? उपकार करते. पोखीत फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे दैसे. इथे गंगेचे म्हणलेले, तिकडे आपण तिथे भीमा नदीचे म्हणू आपण. फेडीत पाप ताप, जगताचं पाप आणि ताप दूर करत
आणि तीरावरच्या झाडं मोठी करत ती पाणी कुठं जातं? गंगेचं पाणी, भीमेचं पाणी समुद्राला जातं. आलं कुठून? त्याच्या आधी मी सांगितलं कुठून आलं? समुद्रात. समुद्रामधूनच. ही प्रक्रिया जी घडली कुठून घडली? समुद्रातून घडली. म्हणजे उगम समुद्र आहे, तिथून अशी प्रक्रिया होऊन पुन्हा तिथे वाट जाते. तुम्ही कुठून आले? तुम्ही कुठून आले? कुठे जायचंय? माहित नाही. काय करायचंय? माहित नाही. तुम्ही कोण? या विचारामध्ये विचार जर केला कुठून आले, तर आम्ही म्हणतो आम्ही आमच्या आईबापापासून आलो. तुकोबाराय त्यांना प्रश्न करतात, आईबापापासून आलो असं म्हणणाऱ्यांना. जेव्हा तू होता बाळ तेव्हा कोठे कठीला काळ, जेव्हा तुझी आई होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी. तुझी आईच बारीक होती तेव्हा कुठे होता रे तू? जेव्हा तुझा बाप होता बाळ तेव्हा कुठे कठीला काळ. विचार लागतो बरं का या गोष्टींना, विचार तेव्हा डोक्यात येतं आणि तिथपर्यंत मुळापर्यंत जाता येतं. त्यावेळेला कुठे होता? नाही का? काय म्हणायचंय का? जेव्हा तेव्हा निमित्तासी कारण माय बाप. एक प्रमाणे व्याला वाढला आपलाची आपण. व्याला